तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायरेक्ट कापडावरती कटिंग, प्रिन्सेस कट ब्लाउजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर आता कसं सणासुदीचे दिवस आहे आणि धावपळ चालू आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण कापडावरतीच कटिंग बघणार आहोत की जेणेकरून आपलं ब्लाउज जे आहे ते झटपट शिवून तयार होणार आहे यासाठी। तर बघू शकता, सर्वात पहिले आपण इथे उंची लावलेली आहे आणि उंची आहे ते 12.5 इंच पूर्ण शिवून ठेवायची आहे। तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून पूर्ण उंची 13.5 लावलेली आहे। त्यानंतर 32ची छाती असल्यामुळे बघू शकता इथे शोल्डर आहे, आपल्याला शोल्डरचा निम्मे घ्यायचा असते। जर तुम्हाला बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शोल्डरचा निम्मे घ्यावं लागते। तर शोल्डर जे लावलेला आहे मी 6.5 इंचाचा लावलेला आहे। तर 13 इंच शोल्डर होतं, त्याचा लावलेला आहे 6.5 इंच। त्यानंतर मुंडा जो आहे तो 7 इंच लावून अशा प्रकारे चौकोन केलेला आहे। त्यानंतर 32 लावलेला आहे, 8 म्हणजे चौथा भाग लावलेला आहे 32चा 8 इंच। त्यानंतर 27ची कमर आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जे काही बेसिक मापे असते ते बॅक साईडनं सर्वात पहिले आपण बॅकचा भाग बघणार आहोत आणि त्यानंतर फ्रंटचा। तर अशा पद्धतीने आपण इथे मापे लावून घेणार आहोत। तर बघू शकता खालच्या साईडने सुद्धा कमरेचा चौथा प्लस 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन, अशा प्रकारे इथे सर्व जे मापे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला लावायचे असतात। तर जे काही तुमच्या शोल्डरचा निम्मे येत असेल ते इथे तुम्हाला टाकायचं असेल। प्रत्येक छातीनुसार शोल्डरचं माप आणि मुंड्याचं माप हे जे आहे ते चेंज होत राहतात। तर बघू शकता हे 2 मापामध्येच आपल्याला चेंजेस करावं लागते। बाकी आपल्याला छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा हे 2 मापे जे आहे असतात ते सुद्धा तुमच्या मापानुसार चेंज होत राहतात। तर बघू शकता इथे 1.5 इंचाचा मी शोल्डर उतार केलेला आहे, शोल्डर डाऊन। त्यानंतर इथे आता आपल्याला मागचा बोटनेक गळा घ्यायचा आहे, त्यासाठी मी इथे 3.25 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि 3.5 इंच उंचीला घेऊन अशा प्रकारे एक बॉक्स तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंचाचा तिरपी लाईन आखून अशा प्रकारे बोटनेकचा जो गळा आहे तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडने सुद्धा एक गळा ड्रॉ करायचा आहे। तर पूर्ण उंची गळ्याची मी 11 इंच लावलेली आहे, बघू शकता वरपासून शोल्डरपासून। आणि त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला खालच्या साईडने सुद्धा एक बॉक्स तयार करायचा आहे, सेम त्याच मार्किंगचा, रुंदीला 3.25 इंच घेऊन आणि उंचीला घेतलेला आहे। त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला जो काही आकार असेल तुमच्या गळ्याचा तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मंडळी, खूप सोप्या पद्धतीने हा ब्लाऊज जो आहे तो आपण इथे कटिंग करून दाखवलेला आहे आणि याची पद्धत जी आहे ती खूपच सोपी आहे। आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हटलं तर त्याहूनही सोपा, कटोरीपेक्षा सोपा ब्लाऊज आहे। कटिंगसुद्धा सोपी आहे आणि शिवायला सुद्धा सोपी आहे। जे कोणी नवीन शिकणारे असाल त्यांना तर इझिली हे ब्लाऊज जे आहे ते शिवता येणार आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे जर तुम्ही मापे टाकून व्यवस्थित परफेक्ट कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अजिबात बिघडणार नाही। फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं की तुमचं जे माप आहे ते व्यवस्थित अंगावरून माप घेत आहे किंवा ब्लाऊजवरून माप घेत आहे। तर आता आपण फ्रंट बघणार आहोत। तर फ्रंटसाठी बघू शकता इथे मी 2 इंचाची एक्स्ट्राची कापड सोडलेले आहे आणि एक लाईन ड्रॉ केलेली आहे। तिथपासून आपल्याला हा जो बॅक आहे तो जसेच्या तसा आपल्याला सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे त्यानंतर खालच्या साईडने अर्धा इंचाचा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण आपल्याला फ्रंटसाठी प्रिन्सेस कटमध्ये अर्धा इंचाचं एक्स्ट्रा घ्यायचं असतं। तर बघू शकता इथे जसंच्या तसं ड्रॉ करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला लावायचे समोरचे मापे। तर गळा लावलेला आहे मी 6.5 इंचाचा आणि अशा प्रकारे गळ्यासाठी बॉक्स तयार करून आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण गळ्याचा आकार जो आहे तो लावलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे लावायचं समोरच्या मुंड्याचा आकार। तर समोरचा मुंडा जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला आकार लावायचा आहे। अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घेऊन तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे आणि तिथून आपल्याला मुंड्याचा आकार जो आहे तो लावायचा आहे। म्हणजे आपला जो समोरून मुंड्यामध्ये गोळ येत असणार तर ते येणार नाही आणि फुगासुद्धा येणार नाही, कधी कधी समोरून सुद्धा येतो। तर इथे टक्स लाईन आखायची आहे, टक्स मार्क केलेला आहे मी 10 इंचावर आणि त्यानंतर जो एक्स्ट्राचं सोडलं होतं तर गळ्यापासून तिरपी लाईन ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर इथे 3.5 इंचावर एक आडवी लाईन ड्रॉ करायची, छातीचा 10वा भाग, आणि 30 लाईन आपल्याला सरळ खाली लाईन ड्रॉ करायची आणि त्यानंतर इथे आपला टक्स जो आहे तो प्रिन्सेस कटचा तो लावून घ्यायचा। तर बघू शकता हा टक्स जो आहे तुम्ही साधारण 1 म्हणजे 2 इंचाचा लावलेला आहे, कारण 32ची छाती असल्यामुळे। कारण की छाती जर तुमची कमी असेल, ब्लाऊजचं माप छोटं असेल तर तुम्ही इथे 2 इंचाचा सुद्धा लावू शकता, नाहीतर एरवी 3 इंचाचा म्हणजे 1.5 इंचाचा टक्स लावला जातो। तर अशा प्रकारे बघू शकता आपलं सोप्या पद्धतीने फ्रंटच्या भागाचं सुद्धा इथे मी तुम्हाला
सगळे मापे कशा पद्धतीने लावायचे तर करून दाखवलेले आहेत। तर त्याच नंतर इथे बघू शकता, इथे अशा पद्धतीने आपल्याला सगळे जे पार्ट आहे ते सेपरेट करून घ्यायचे। तर हा आता आपला समोरचा गळा तो सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर साईड पीस आणि कटोरी सुद्धा आपल्याला परफेक्ट अशी कट करून घ्यायची आहे। तर बघू शकता मंडळी, खूप सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज, तेही डायरेक्ट कापडावरती कटिंग। तर अशाच पद्धतीचं तुम्ही जर माप टाकून तुमचं ब्लाऊजसुद्धा कट केलं तर तुमचं ब्लाऊजसुद्धा अजिबात बिघडणार नाही, परफेक्टच येणार नाही, परफेक्टच येणार आहे। तर बघू शकता इथे हा गळासुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला बाहीचं कटिंग बघायचं आहे। तर बाही जी आहे ती आपल्याला बाहीची उंची जेवढी असेल त्याच्यामध्ये उंची आपल्याला लावून घ्यायची आहे। ते इथे मी 11 इंच बाहीची उंची लावलेली आहे। पूर्ण उंची बघू शकता, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं, म्हणजे आपल्याला पूर्ण उंची जी आहे ती 12 इंच घ्यायची आणि त्याच्यामध्ये कॅप हाईट म्हणजे 3 इंच लावलेली आहे आणि खालच्या साईडने 1 इंचाची मार्जिन। आता इथे दंडघेराच्या निम्मे टाकलेला आहे 4.5 आणि 1.5 इंचाची मार्जिन लावलेली आहे। त्यानंतर ही कॅप हाईटवर इथे पहिले 4.5, त्याच्यानंतर 1.5 इंच आणि बाहेरसुद्धा 1.5 इंच म्हणजे 3 इंचाचं एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आणि त्यानंतर एक मिड पॉईंट काढून अशा पद्धतीने आपल्याला 2 लाईन ड्रॉ करायच्या आणि इथे बॉक्स तयार करायचा आणि बॉक्समध्ये 2 लाईन ज्या आहेत त्या अशा ड्रॉ करून आपल्याला बाहीचा आकार लावायचा आहे। तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने ही बाही आहे, कोणालाही जमेल अशा एवढी सोपी पद्धत आहे। आणि ही बाही जी आहे ती अजिबात म्हणजे बिघडत नाही, कमी पडत नाही। तर बघू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारे घडी उकळून आपल्याला खोल भागसुद्धा इथे कट करून घ्यायचा आहे। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।